स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 13 चेंजेस फिजिकल अँड केमिकल. युनिट 13 चेंजेस फिजिकल अँड केमिकल, बदल भौतिक व रासायनिक. बघूया आपण इथं काही आपल्याला चित्र दाखवलेले आहेत. व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस इन द मटेरियल सीन इन द फॉलोइंग पिक्चर्स. व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर दे. खालील चित्रामधील पदार्थात कोणते व कसे बदल झाले आहेत. बघा, पहिला बदल आहे इथे दूध आहे, दुधाचं दहीत रूपांतर झालेलं आहे. बर्फ वितळत आहे. पुन्हा एका बीला अंकुर फुटत आहे. पाण्यातून वाफ येताना दिसत आहे. फटाक्याला जे फटाका आहे इथं पेटलेला दिसत आहे, म्हणजे त्याचे जाळ झालेला दिसत आहे. लाकडे पेटलेले दिसत आहेत. तोते वाजलेले दिसत आहेत. बघा मग काय सांगितलंय. विच पॉईंट विल यू कन्सिडर व्हाईल क्लासिफाईंग द फॉलोइंग चेंजेस इंटू 2 ग्रुप. A fruit falling from a tree, rusting of iron, raining, lightning and electric bulb, cutting vegetables. झाडावरून फळ खाली पडणे, लोखंड गजणे, पाऊस पडणे, विजेचा दिवा लावणे, भाजी चिरणे यांचे 2 गटात वर्गीकरण करताना तुम्ही कोणत्या बाबी विचारात घ्याल. मुलांना आपण कोणत्या बाबी विचारात घ्याल. आता इथं बघा, विच ऑफ द अबो चेंजेस हॅव ऑकर्ड ऑफ देअर ओन अकॉर्ड ऑफ ऑर नॅचरली. वरील बदलामध्ये कोणते बदल हे आपोआप किंवा नैसर्गिकरित्या घडून आले आहेत. आता जो बदल आहे इथे दाखवलेला आहे, जो आपोआप आणि नैसर्गिकरित्या असे घडून आलेले आहेत. नैसर्गिकरित्या तुम्हाला माहिती आहे, दुधाचे दही होणे, बर्फ वितळणे, अंकुर फुटणे, हे कसे आहेत, नैसर्गिक बदल आहेत. इथे बघा, पाण्याला आपण ज्यावेळेस उष्णता दिली त्यावेळेस त्यातून वाफ बाहेर पडलेली आहेत. म्हणजे हे घटक सुद्धा हे कसे झालेले आहेत मुलांनो, हे मानवाकडून घडून आलेले आहेत. बघा, वी हॅव प्रिव्हियसली स्टडीड सम एक्झाम्पल ऑफ चेंजेस लाईक द रायपनिंग ऑफ अ फ्रूट, स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर नॅचरली. दीज आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल ऑफ सच नॅचरल चेंजेस. मागील इयत्तेमध्ये आपण काही पाठामध्ये बदलांची उदाहरणे अभ्यासली, जसे फळ पिकणे, दूध नासणे. हे बदल निसर्गातच घडून येतात, त्यांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. मग अशा काही नैसर्गिक बदलांची इतर उदाहरणे कोणती आहेत, तुम्हाला माहीत आहेत का मुलांनो. इथं दिलेलं आहे मुलांनो, बिना अंकुर फुटलेले आहे, पुन्हा त्या अंकुराचे झाडात रूपांतर झालेले आहे. हे कसं, तर हे निसर्गाकडून घडलेले आहेत, म्हणून याला नैसर्गिक बदल असे म्हणतात. पुढे बघूया आपण, मेनी चेंजेस सच एज शार्पनिंग a pencil, baking bread, cooking food are useful to us and these are therefore called useful changes. The changes that are not useful or changes that do us harm are called harmful changes. बघा, पेन्सिलला टोक करणे, भाकरी भाजणे, अन्न शिजवणे अशा कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला असते, म्हणून त्यांना उपयुक्त बदल म्हणतात. तर उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहोचवणाऱ्या बदलांना हानिकारक बदल असे म्हणतात. थिंक अबाउट इट. विचार करा. बघा, कॅन यू नाउ क्लासिफाय द नॅचरल मॅनमेड चेंजेस यू हॅव लिसन अस युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. सो फार वी हॅव स्टडीड सर्टन टाइप ऑफ चेंजेस. व्हॉट कॅन यू टेल अबाउट 2 ऑफ धीस, नेमली बस्टिंग ऑफ अ बलून अँड रायपनिंग ऑफ अ फ्रूट, फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन, द टाइम दे टेक टू हॅपन. तुम्ही आधी केलेले निसर्गनिर्मित व मानवनिर्मित बदलांचे उपयुक्त व हानिकारक बदल असे वर्गीकरण करता येईल का. आतापर्यंत आपण बदलांचे काही प्रकार अभ्यासले, त्यापैकी फुगा फुटणे, फळ पिकणे या 2 बदलांचा कालावधीच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला काय सांगता येईल. द ड्युरेशन ऑफ द बस्टिंग ऑफ अ बलून इज फार शॉर्टर दॅन दॅट ऑफ द रायपनिंग ऑफ अ फ्रूट. फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा कितीतरी कमी असतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन अ शॉर्ट पिरियड ऑफ अ टाइम आर कॉल्ड फास्ट और क्विक चेंजेस. बघा, जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला शीघ्र होणारे बदल असे म्हणतात. वाय चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ अ टाइम आर कॉल्ड स्लो चेंजेस. आणि जर फळ पिकण्याची क्रिया ही सावकाश होत असेल तर त्याला सावकाश होणारे बदल असे आपण म्हणतो. बघा, फास्ट अँड स्लो. म्हणजेच फळ पिकणार त्याच्यासाठी खूप वेळ लागणार, बरोबर, म्हणून त्याला सावकाश बदल असे म्हणतो. तर फुगा लगेच फुटला हे लवकर होणारे बदल आहेत, म्हणून त्याला
शीघ्र बदल असे म्हणतात. मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑब्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन इज समथिंग दॅट वी कॅन डू रिपीटेडली. मेण वितळून पुन्हा मेण मिळवणे हे आपण पुन्हा पुन्हा करून पाहू शकतो. द चेंजेस दॅट कॅन ऑकर इन अ फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन्स अगेन अँड अगेन आर कॉल्ड रिव्हर्सिबल चेंजेस. बघा, म्हणून पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात. अ रॅट मँगो हावेअर कॅनॉट बी ट्रान्सफॉर्ड बॅक इंटू अ रो मँगो. म्हणजेच परंतु पिकलेल्या आंब्याचे पुन्हा कैरीत रूपांतर होत नाही हे आपल्याला माहित आहे मुलांनो. वूड कॅनॉट बी ऑब्टेन्ड फ्रॉम द ॲश फॉर्म ऑन बर्निंग द वूड. लाकूड जाळे की राखेपासून पुन्हा लाकूड मिळत नाही. म्हणून यांना इनरिसिव्हिबल चेंजेस असे म्हणतात. म्हणजेच अपरिवर्तनीय बदल. जे पुन्हा पुन्हा घडून उलटसुलट क्रमाने घडून येतात त्याला परिवर्तनीय, आणि जे पुन्हा पुन्हा घडून येत नाहीत त्याला अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. पुढे इथं बघा, ऑन कन्सिडरिंग द अबोव एक्झाम्पल वी काइंड दॅट सम चेंजेस ऑकर अगेन अँड अगेन आफ्टर अ डिफायनाइट इंटरवल ऑफ टाईम. सच चेंजेस आर कॉल्ड पिरियॉडिक चेंजेस. वरील उदाहरणांचा विचार करता काही बदल हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. अशा बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात. ऑन द अदर हँड इट कॅनॉट बी सेड फॉर शुअर वेन सर्टन चेंजेस विल रिक्युअर आफ्टर वन occurrence even if they recur the time interval is not fixed. Such changes are called non-periodic changes. बघा, या उलट एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही. तो झालाच तर त्या दोन्हीमधील कालावधी एकसारखा नसतो. अशा बदलांना अनावर्ती बदल असे म्हणतात.